तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या अगोदर एक चॅप्टर असते, ठीक आहे, ते परमॅबिलिटी आणि सिपेज. तो अर्थ प्रेशर, आपण ज्याला परमॅबिलिटी, सिपेज आणि इफेक्टिव्ह स्ट्रेस म्हणून एक चॅप्टर असतो अगोदरचा, जो आपल्या सिलेबसमध्ये नसल्या कारणानं आपण त्याला एंडला घेऊ, मिसनरीज टॉपिक म्हणून. तो आता आपण इथं काय डिस्कस करणार आहोत. काय असतं बरं का, ही जमीन असते, राईट, ही जमीन असते. आता जमिनीच्या तुम्हाला दिसायला भेटली की तर खाली सगळी काय बरं का, माती. तर पर्टिक्युलरली कोणता पण जर का मी एखादा पॉईंट घेतला, इथं झाड उगलेले बरं का, इथं काय उगलेले, एक झाड उगलेले, राईट, अशा पद्धतीने इथं झाड उगवलेलं आहे. तो हे झाड दिसायला भेटते. मग मला काय दिसायला भेटते की यार झाडचं जे की वजन आहे, या झाडच्या वजनामुळं या जमिनीमध्ये प्रत्येक पॉईंटला, या पॉईंटला म्हणा, या पॉईंटला, या पॉईंटला, या पॉईंटला, या जमिनीच्या आतमध्ये काही डेप्थपर्यंत काय असेल बरं का, ताण तयार होईल, स्ट्रेस तयार होईल, बरोबर की नाही. परंतु एक बात कन्फर्म आहे की काही डेप्थपर्यंत हा ताण असेल, परंतु त्या डेप्थला कव्हर केल्यानंतर आपण जर का पुढे गेलो तर इथे तो ताण राहणार नाही, तो ताण चालला जाईल. मग आपल्याला काम काय, आपलं काम काय बरं का, की एक पर्टिक्युलर ठिकाणी जर समजा मी इथं बिल्डिंग जर का बांधून घेतोय, समजा इथं जर का मी समजा बिल्डिंग बांधली, तर या बिल्डिंगमुळे पर्टिक्युलर ठिकाणी किती ताण तयार होईल, तो ताण मला काढायचा आहे. मग आता याचं ॲप्लिकेशन कुठे येईल बरं का, याचं ॲप्लिकेशन डिपेंड करून जात असतं आपण कोणत्या याच्यामध्ये आहोत. तो ताण ॲक्च्युली किती येत आहे, ती मातीची तेवढी कॅपॅसिटी आहे का ताण घ्यायची. जर का समजा मला कळतं एवढी मोठी बिल्डिंग बांधतोय आणि या बिल्डिंग बांधल्यामुळे या पर्टिक्युलर ठिकाणी जो काही स्ट्रेस येणार आहे, तो स्ट्रेस एवढा येणार आहे. पण ही जी काही इथली माती आहे तो तेवढा स्ट्रेस घेऊ शकते का, या गोष्टींचा आपल्याला काय लागून जात असतो, अंदाज लागून जात असतो. त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. मग देअरफॉर मी काय म्हणतोय की एखादी बिल्डिंग जर का समजा आपण इथं बांधली, त्या बिल्डिंगचं जे काही वजन असेल, त्या वजनामुळे पर्टिक्युलर डेपला, ठीक आहे, पर्टिक्युलर डेपला म्हणजे काय पॉईंटच्या खालीच का, बिलकुल पण नाही, या पॉईंटपासून लांब इथं पण एकूण किती स्ट्रेस किती तयार होईल ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर सरफेस लोडिंगमुळे जमिनीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी किती स्ट्रेसेस तयार होत असतात त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं, राईट. त्याच्यामध्ये त्या चॅप्टरचं नाव आहे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. पण लक्षामध्ये येईल आपल्या काय बरं का, की समजा ही जमीन आहे, ही जमीन आहे. आता या जमिनीमध्ये खाली माती पण असेल, ही माती पण आहे, आणि इथल्या पॉईंट तुम्हाला बोललो की इथल्या पॉईंटचं तुम्ही काय काढा, स्ट्रेसचं बिल्डिंग बने बरं का, इथं बिल्डिंग बने. सो वरती बिल्डिंग जी काय आहे, बिल्डिंग आहे, आणि इथल्या पॉईंटचं मी तुम्हाला स्ट्रेस काढायला लावतोय. तर तुम्ही काय म्हणणार की तो जो पर्टिक्युलर पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, त्या ठिकाणी स्ट्रेस दोन गोष्टींमुळे येऊ शकतात. कोणत्या बरं का, एक तर बिल्डिंगचं वजन जे आहे त्याच्यामुळे ताण येऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे काय, इथे असणारी जेवढी पण काही माती असेल त्या बिंदूच्या वरती, त्या मातीमुळे. तर बिल्डिंग जो काही पॉईंट आहे, त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या वरती असणारी जी माती आहे, त्या मातीच्या वजनामुळे सुद्धा ताण येऊ शकतो, आणि जी वरती बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या वजनामुळे पण ताण येऊ शकतो. एवढी बात तुम्हाला क्लिअर आहे, राईट. पण आता जो चॅप्टर आपण शिकत आहोत, स्ट्रेस आणि डिस्ट्रीब्युशन, याचा मिनिंग काय होत आहे की तुम्हाला फक्त सरफेसवरती असणारी जी ही लोडिंग आहे, म्हणजे बिल्डिंगचं वजन, या फक्त बिल्डिंगच्या वजनामुळे या पर्टिक्युलर ठिकाणी किती ताण होईल, किती स्ट्रेसेस डेव्हलप होतील, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला या सेल्फ वेटमुळे किती स्ट्रेसेस येतात ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं नाही आहे, ते अगोदरच्या चॅप्टरमध्ये कॅल्क्युलेट होऊन जात असतं. तो राईट का, तुम्हाला लक्षामध्ये येऊन जात असतं काय बरं का, की अरे मातीचं वजन पण इथं येणार आहे. आता लक्षामध्ये येईल तुमच्या काय, की टोटल स्ट्रेसेस ड्यू टू दी व्हॉट, पॉईंट अबो, सो सॉईल अबो दिस पॉईंट, या पॉईंटच्या अबो असणारी जी की माती आहे, याच्या वजनामुळे इथं स्ट्रेसेस होतील, तुम्ही म्हणणार बरोबर. या बिल्डिंगमुळे पण येतील, तुम्ही म्हणणार बरोबर. आपलं टार्गेट काय, फक्त याच्यामुळे काढणं हे अगोदर झालेलं आहे असं कन्सिडर करून चालू, ठीक आहे, हे अगोदर झालं आहे असं कन्सिडर करून चालू. तो माती जे की आहे, या मातीच्या वजनामुळे इथे येणारा स्ट्रेस, त्याला म्हणतो मी व्हॉट, त्याला म्हणतो आपण इथं सॉईल स्ट्रेस म्हणू आपण त्याला, सॉईलचा स्ट्रेस. आता इथं कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रेस असतात तुमच्या लक्षामध्ये येईल काय, ही माती आहे, ही जमीन आहे, बिल्डिंगला सध्यासाठी आपण साईडला ठेवू, बिल्डिंगच्या वजनाला आपण सध्यासाठी साईडला ठेवू, इथं असणारी माती, इथं आपला पॉईंट आहे, बरोबर. आता मला लक्षामध्ये काय घ्यावं लागतं बरं का, इथं जर तुम्ही बघायला गेलात तर इथं या पार्टिकल आहे, आपण झूम करून बघतोय, त्याच्या खाली पण एक पार्टिकल आहे, त्याच्या खाली पण एक पार्टिकल आहे, हे पार्टिकल आहे, इथं पार्टिकल आहे, हे पार्टिकल आहे, ते पार्टिकल आहेत, अशा पण पार्टिकल. आणि बिंदू कुठे आपला, हा वाला बिंदू आहे, आपला बिंदू आहे. या ठिकाणी मला स्ट्रेस काढायचा आहे, ड्यू टू दी वाट, त्या मातीच्या वरती, तो जो पॉईंट आहे, त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या वरती असणारी जी काही माती आहे, त्या मातीच्या वजनामुळे त्या पर्टिक्युलर पॉईंटला इथं स्ट्रेसेस किती डेव्हलप होत आहेत, फक्त तुम्हाला ते काढायचं आहे. सो पॉईंटच्या अबो असणाऱ्या मातीमुळे येणारं स्ट्रेस या पॉईंटला मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कशामुळे येईल बरं का, हे मातीचं डिस्कशन करतोय. हां, तर कशामुळे येईल बरं का, हे जेव्हा लक्षामध्ये येत असतं की हा जो काही पार्टिकल आहे, पार्टिकल या वरच्या पार्टिकलचं वजन याच्यावरती येईल, याचं वजन याच्यावरती, याचं वजन याच्यावरती, अशा पद्धतीने ते वजन खाली जाईल. सो म्हणणं आपण काय, ग्रेन टू ग्रेन कॉन्टॅक्ट. तर माझ्या लक्षामध्ये येत असतं काय बरं का, की यार एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला, या पॉईंटला फक्त या मातीमुळे स्ट्रेस यायचं कारण काय, तर स्ट्रेस यायचे कारण काय असतात, दोन कारण असतात. पहिलं कारण काय बरं का, हा जो कण आहे, हा कण त्याच्या खालच्या कणला चिटकलेला आहे, त्या वरच्या कणाचं वजन याच्यामध्ये शिरेल, त्याचं वजन याच्यात शिरेल, याचं वजन याच्यात शिरेल, आणि सगळं वजन जे काय त्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये शिरेल. तो टोटल वजन पर युनिट एरिया जर तुम्ही करून टाकला तर तो पर्टिक्युलर याला स्ट्रेस किती डेव्हलप होतोय ते तुम्हाला काढता येईल. तो या ठिकाणी स्ट्रेस किती डेव्हलप हे काढता येईल. दुसरी एक महत्त्वाची बात असते, हे पार्टिकल त्याच्यामध्ये व्हॉइड्स पण आहेत,
त्याच्यामध्ये काय आहेत व्हाईट्स आहेत. आता हे जे काही व्हाईट्स आहे त्या व्हाईट्समध्ये काय असतं बरं, काय व्हाईट्समध्ये असतं पाणी, या व्हाईट्समध्ये काय असतं पाणी. तो आता पाणी काय करतं आपल्याला सांगितलं आहे पास्कलने काय सांगितलं होतं, पास्कल काय म्हणतो की पाणी जे की ना पाणी जर का कोणी रिस्ट्रिक्ट करून ठेवलं असेल ना तर पाणी त्यांच्यावरती प्रेशर लावतं. पाण्याला जर का कोणी रिस्ट्रिक्ट केलं असेल ना तर पाणी त्याच्यावरती प्रेशर लावतं. ही बात आपल्याला दिसायला भेटत असते. तर म्हणजे जर कोणी त्याला अडवलेलं आहे तर पाणी त्याला धक्का मारेल की मला जाऊ दे बाहेर, मला बिलकुल राहायचं नाही या ठिकाणी, राईट. तो अशा व्हाईट्समध्ये त्याचा जीव गुदमरतोय, तो बाहेर पाणी काय करणार, प्रेशर लावणार. परंतु पाणी जे की आहे पाणी सगळ्या डिरेक्शनमध्ये सेम प्रेशर लावतो. पाणी सगळ्या डिरेक्शनमध्ये सेम प्रेशर लावतो. पाणी एक असं नाही करत. म्हणजे काय बरं का, आज मला लक्षामध्ये येईल की इथं असणार पाणी, आपण झूम करू, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल, इथं वॉटर आहे. तो सगळ्या डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये, ऑल डिरेक्शनमध्ये 10 दिशामध्ये जो काही वॉटर आहे तो वॉटर काय करत असतो, त्याला कोणी असं बंदिस्त करून ठेवलं आहे तर पाणी काय करेल बरं का, बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार. तर सगळ्या डिरेक्शनमध्ये काय लागतं आहे, सगळ्या डिरेक्शनमध्ये आपल्याला दिसायला भेटतं ऑल डिरेक्शनमध्ये प्रेशर सारखं लागत असते. ऑल डिरेक्शनमध्ये प्रेशर काय लागणार आहे, सारखं लागणार आहे, राईट. तर मी ही बात मला दिसायला भेटत असते. मग एक बात तर कन्फर्म झाली काय, की यार पाण्याचा एक प्रेशर आहे, तो पाण्याचा प्रेशरसुद्धा मला लक्षात घ्यावा लागेल. तर या पर्टिक्युलर पॉईंटला येणारा जो काही स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कशामुळे येत असतो, तर दोन कारणामुळे येत असतो. एक तर काय, पार्टिकल टू पार्टिकल कॉन्टॅक्ट और ग्रेन कॉन्टॅक्ट. पार्टिकल टू पार्टिकल कॉन्टॅक्ट जो आहे ज्याला मी ग्रेन कॉन्टॅक्ट म्हणतोय त्याच्यामुळे येईल. आणि दुसरं कशामुळे बरं का, जे वॉटर आहे आतमध्ये ते वॉटर जे काय आहे ते वॉटरसुद्धा प्रेशर लावत असतं. त्याला आपण म्हणतो वॉटर प्रेशर म्हणा किंवा पोअर वॉटर प्रेशर म्हणतो. तर त्याला तुम्ही काय म्हणतात, पोअर वॉटर प्रेशर म्हणतात, राईट. सो पोअर वॉटर प्रेशर म्हणतो. पोअर वॉटर का, कारण की पोअर म्हणजे व्हाईडमध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी प्रेशर लावत असते पार्टिकलवरती, राईट. तो वाला प्रेशर. मग मला काय दिसायला भेटेल की हे पाणी याच्यावरती लावाल, याच्यावरती तो पाण्याचा जो प्रेशर आहे, पाण्याचा प्रेशर, तो पाण्याच्या प्रेशर अल्टिमेटली सगळी बेरीज करून या पॉईंटला काहीतरी येईल, राईट. तर पाण्याचा प्रेशर, टोटल पाण्याचा प्रेशर, टोटल पोअर वॉटर प्रेशर आणि टोटल इफेक्टिव्ह स्ट्रेस या दोघांची जर का बेरीज केली तर तुम्हाला या पॉईंटच्या वरती असणारी जेवढी काही माती असेल इथं काय काढता येईल बरं का तुम्हाला, तर या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला काय काढता येईल, इथं स्ट्रेस काढता येईल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, सांगायचं तात्पर्य काय, ही जमीन आहे, ही जमीन आहे, या पॉईंटला असणारा जो काही स्ट्रेस आहे ड्यू टू दी व्हॉट, सॉईलचं वजन सिग्मा झेड म्हणतो याला मी समजा. ते काय करे असेल बरं का, तो टोटल स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट, टोटल स्ट्रेस ड्यू टू सॉईल, टोटल स्ट्रेस ड्यू टू सॉईल अबोव द पॉईंट, सॉईल अबोव द पॉईंट इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू इफेक्टिव्ह स्ट्रेस, इफेक्टिव्ह स्ट्रेस, राईट. इफेक्टिव्ह स्ट्रेसला मी असं दाखवतो अशा डॅशने, सिग्मा झेड असं दाखवू आपण सिग्मा याच्याने, प्लस पोअर वॉटर प्रेशर यू, प्लस पोअर वॉटर प्रेशर किंवा सिग्मा यू दाखवू, सिग्मा यू म्हटलं तरी चालेल किंवा फक्त यू म्हटलं तरी यूचा मिनिंग पण पोअर वॉटर प्रेशर होतो. म्हणजे मला काय कळून जातं आहे की यार सिग्मा टोटल जो काय आहे, सिग्मा झेड टोटल जो आहे तो कोणाच्या बरोबरीला आहे, तो आहे इफेक्टिव्ह स्ट्रेस प्लस पोअर वॉटर प्रेशर याच्याने. परंतु आपल्याला याच्याबद्दल बिलकुल अभ्यास करायचा नाही आहे, आपलं डिस्कशन हे नाही. मग तुम्हाला तुम्हाला जर का समजा इफेक्टिव्ह स्ट्रेस काढायची, तुम्ही काय करतात, गॅमा इंटू झेड करून टाकतात. तर टोटल तुम्हाला जर का टोटल काढायचं सिग्मा झेड टोटल, तुम्ही काय करणार, गॅमा इंटू झेड. सो एखाद्या मातीचा जो काही तुम्हाला गॅमा माहिती आहे, डेप पण माहिती आहे, त्या पण तुम्ही प्रेशर काढून टाका जसं पाण्यामध्ये काढत होते सेम, राईट की नाही. पण यांच्यामध्ये आपल्याला इंटर करायचं नाही. हा आपला चॅप्टर नाही आहे, हा आपला चॅप्टर नाही. सांगायचं तात्पर्य काय होता की एक पर्टिक्युलर ठिकाणी जो काही स्ट्रेस येत असतो तो त्याच्यावरती असणाऱ्या मातीमुळे येत असतो आणि त्या मातीच्या वरती असणारा एखादा जर का सरफेस लोडिंग असेल त्याच्यामुळे येत असतो. मातीचा येणारा जो काही स्ट्रेस आहे तो मला लक्षात घ्यायचा नाही आहे. माझं कन्सिडरेशन फक्त आहे ते म्हणजे काय, सरफेसवरती असणारी जी लोडिंग आहे त्या लोडिंगमुळे त्या पर्टिक्युलर पॉईंटला स्ट्रेस किती येतोय त्याच्यावरती मी भर देतोय. लक्षात आलं का तुमचं. तर तुमचं चॅप्टर कोणतं आहे तुम्हाला कळतंय का, एखादा इलेक्ट्रिकलचा इथं पोल आहे, तर या इलेक्ट्रिकलच्या पोलमुळं, फक्त या इलेक्ट्रिकलच्या पोलच्या वजनामुळं या ठिकाणी पर्टिक्युलरली स्ट्रेस किती येतोय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या मातीमुळे किती स्ट्रेस येतोय त्याला मी इग्नोर करणार, मातीमुळे येणारा स्ट्रेसला मी इग्नोर करणार. म्हणजे काय बरं का, आता इथला जर का मला टोटल स्ट्रेस काढायचा असेल तो काय असेल, मातीमुळे येणारा स्ट्रेस प्लस सरफेस लोडिंगमुळे येणारा स्ट्रेस, या दोघांमुळे येणारा स्ट्रेस जो असेल इथं टोटल स्ट्रेस असेल. पण मी हा अगोदर काढून टाकलेला आहे, अगोदरच्या याच्यामध्ये माझं काम फक्त आता हेवाला आहे. तो सरफेसच्या लोडिंगमुळे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी येणारा जो काही स्ट्रेस असतो ते कॅल्क्युलेशन करणं इज नथिंग बट व्हॉट, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. तर आपल्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं याची आयडिया आली का तुम्हाला, याची आयडिया आली का रे सागर, राईट. सो याची आयडिया तुम्हाला आली असणार, याची आयडिया तुम्हाला आली. तर मग आता आपल्याला काय करायचं बरं का, आता लोड तर वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जो काही हा आपला ग्राउंड सरफेस आहे, या ग्राउंड सरफेसवरती वेगवेगळ्या प्रकारचा लोड असू शकतो. कोणता बरं का, एखाद्या खांब्याचा वजन असू शकतं. हा जो काही ग्राउंड सरफेस आहे, एखादं इथं झाड असू शकतं, राईट. हा झाड आहे काही, तर हे जो काही वरती जी जमीन आहे याच्यामध्ये रेल्वेच्या पटऱ्या असू शकतात. ही रेल्वेची पटरी. नंतर हे जे काही ग्राउंड आहे आपलं, हे ग्राउंड, या ग्राउंडवरती पाण्याची टाकी असेल, एवढी मोठी पाण्याची टाकी, राईट. हे पाण्याची टाकी, राईट.
तुम्हाला दिसायला भेटते की सरफेस लोडिंग वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. पॉईंट लोड असू शकते, राईट. सर्क्युलर लोडिंग असू शकते, म्हणजे सर्क्युलर लोडिंग म्हणजे UDL झाली. नंतर रेक्टँग्युलर लोडिंग म्हणजे UDL झाली. तो सर्क्युलर लोडिंग, रेक्टँग्युलर लोडिंग, पॉईंट लोडिंग, इन्क्लाइन लोडिंग असेल वेगवेगळ्या प्रकारची सरफेस लोडिंग असू शकते. वेगवेगळ्या प्रकारची सरफेस लोडिंग असू शकते. मी आता पहिला पॉईंट उचलतो. पहिलं काय बरं का, व्हर्टिकल प्रेशर. आता याच्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज आहे का वरचं? याच्यामध्ये काय लिहायचं फक्त तुम्हाला, आता जो काही मी इंट्रोडक्शन लिहून दिला आहे तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे की सरफेस लोडिंगमुळे एखाद्या मातीमध्ये पर्टिक्युलर ठिकाणी, फक्त सरफेस लोडिंगमुळे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी किती स्ट्रेस येत असतो त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचं आहे. हे वाक्य तुम्हाला लिहायचं होतं. आता आपण काय करणार, पहिलं वाक्य इथं टाकतो. व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू द पॉईंट लोड. सो व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू पॉईंट लोड at any depth. राईट. तो एखाद्या डेप्थवरती व्हर्टिकल प्रेशर तुम्हाला काढायचं आहे. तो काय बोलतोय तुम्हाला, व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू द पॉईंट लोड. राईट. तो पॉईंट लोडवरून पॉईंट लोड लागतोय आणि तुम्हाला म्हटले की एखाद्या डेप्थवरती प्रेशर काढा. याची डायग्राम तुम्हाला कळून देईल कशी बरं काय बघा. अशामध्ये काहीतरी लोड टाकलाय पॉईंट लोड आणि म्हणले की सांगा बरोबर सांगा की या पॉईंटला स्ट्रेस किती. आता हा पॉईंट कोणता आहे, तर कॉर्डिनेशन पण तुम्हाला सांगावं लागेल. कसं सांगेल बरं का, मी सांगेल आता कॉर्डिनेशन अशा पद्धतीने. कसं बोलेल बरं का, अशा पद्धतीने बोलेल की Z = 2 मीटर एवढ्या अंतरावरती. राईट का, Z = 2 मीटर एवढ्या अंतरावरती. नंतर इकडे सांगेल की बरोबर आडवं जे काय आहे, आडवं समजा X म्हणतो मी, X = 2 मीटर आणि Z = 2 मीटर. तो आडवं, आता आडवं काय रेडियल अंतर असेल तुम्हाला कळतंय का. 3D डायग्राम काढून दाखवतो बघा. अशा पद्धतीने आपली जमीन आहे, ही जमीन आहे. राईट, ही जमीन आहे, तुम्हाला कळत असेल ही जमीन आहे. आता जमीनवरती या पॉईंटला, पर्टिक्युलर पॉईंटला मी ॲक्सिस दाखवतो. तुम्हाला डायग्राम व्यवस्थित काढून द्यायची, मला व्यवस्थित लक्ष द्या. ॲक्सिससाठी कलर बदलवतो, घेतो व्हाईट कलर. ही झाली आपली एक्स ॲक्सिस, ही झाली वाय ॲक्सिस. राईट. आणि ही खाली जी की आहे ही झाली झेड ॲक्सिस. राईट. अशा पण इमॅजिन होते का, तो तुम्हाला सरफेसवरचा तो पिवळ्या कलरने मी सरफेस काढून दाखवलेला आहे. आणि झेड म्हटल्यावरती डेप्थ आहे आणि एक्स आणि वाय म्हणजे सरफेस आहे. तो सरफेस एक्स वाय प्लेन आहे आपला, एक एक्स वाय प्लेन आहे, झेड डेप्थ आहे. इथपर्यंत क्लिअर झाली बात. आता लक्षामध्ये घ्या, मी काय करतोय, मी काय केलं बरं का. तो आता बघा इथला पॉईंट, कोणता पण पॉईंट घ्या, मी ग्राउंडच्या आतमधला इथला पॉईंट घेतलेला आहे. हा जर का पॉईंट मी घेतला असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं रे, की याला आपण सरफेसवरती उचलून आणतोय, तो इथं कुठेतरी दिसायला भेटतोय. कळेल तुम्हाला काय म्हणणं माझं. हे आराम, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले त्या ठिकाणी बसून राहा आणि इमॅजिन करा की तुमच्या बरोबर कोणत्या पण डिरेक्शनमध्ये, एक्स वाय बीस वाय काही नाही, कोणत्या पण डिरेक्शनमध्ये तुम्ही ना 10 मीटर चालत गेलेत. कोणत्या पण याच्यामध्ये तुमच्या बिंदूपासून तुम्ही कुठेतरी तिथे तुम्ही जिथे बसले तिथे खुणमार केलेली आहे आणि तुम्ही 10 मीटर कोणत्या पण डिरेक्शनमध्ये गेलात. राईट की नाही. तर तुम्ही कोणत्या पण डिरेक्शनमध्ये 10 मीटर जाणं म्हणजे रेडियली जाणं की नाही, रेडियली जाणार. तुम्ही ज्या पॉईंटला बसलेले आहेत आणि तुम्ही काय म्हणतो, तुम्ही कोणत्या पण डिरेक्शनमध्ये तुम्ही 10 मीटर चाला, इकडे 10 मीटर, इकडे 10 मीटर, इकडे 10 मीटर, इकडे 10 मीटर, याचा अर्थ तुम्ही रेडियली जात आहेत की नाही, रेडियल. सो रेडियल डिस्टन्स जो काय आहे 10 मीटर मिळतो. तो सरफेसवरती तुम्ही बसलेले आहेत ना, तर तुमच्या समोर असं एक चौकोनी असं तुम्ही हे करून ठेवलेले आहे. तुम्ही कुठेतरी सेंटरमध्ये बसलेले आहेत आणि तुमच्यापासून तुम्ही बरोबर आर एवढ्या डिस्टन्सवरती मार्किंग केले. हे आर एवढे डिस्टन्स आहे. ओके, हा आर कळाला. आता मला सांगा, तुम्ही काय करा, जिथं बसलेले आहे तिथं जे ना असं तुम्हाला प्लान दाखवतो. हा प्लान आहे आपला, 3D होती डायग्राम. आता हे प्लान दाखवतो. ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस, तो पॉईंट इथं कुठतरी आहे, हा रेडियल ॲक्सिस. आता मला सांगा तुम्हाला, हा जो काही रेडियल अंतर आहे हे तुम्ही कसं काढणार रे, हे रेडियल कसं काढणार. तुम्ही सिंपल म्हणणार पायथागोरसचा थेरम वापरून घेतो, इकडचा आणि इकडचं ते बघू आपण पुढे. ठीक आहे. हा झाला प्लानवरून बघितल्यावरती असं दिसायला भेटेल, 3D मध्ये असं दिसायला भेटेल. आता मी काय म्हणतोय, तो पॉईंट जो आहे ना जमिनीमध्ये इथं आहे. तुम्ही म्हणा असं कसं तिथं येतो, बरोबर इथं पाहिजे होता. हा ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. तो पॉईंट जो आहे ना इथे, आता कसं असेल गमत बघा. समजा इथं येतो पॉईंट, तुम्हाला इथं दाखवतो, तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको, इथं दाखवतो. राईट. अशा पद्धतीनं पॉईंट जो काही आहे तो इथं मला दिसायला भेटत आहे. आता काय करतो मी रे, हे बघा, हावाला तो खालचा जो पॉईंट आहे याला मी पी नाव देऊन देतो. दिस इज अवर पी पॉईंट. त्या पी पॉईंटला तुम्हाला स्ट्रेस काढायचा आहे. या पी पॉईंटला तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये स्ट्रेस काढायचा आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी येऊन जातील. कशा बरं का, तुम्ही विचार करा जसं कळून जाईल. हे बघा,
या बिंदूपासून तर इथपर्यंत हे जे काही अंतर आहे या 2 पॉईंटमधलं, याला काय म्हणून देतोय मी? लक्षात आलं का कुठून तर कुठपर्यंत रे? तुम्ही जिथं बसलेले आहे तो वाला पॉईंट आणि तुम्ही आता रेडियली डिस्टन्स चालत गेले बरं का, रेडियली 10 मीटर चालत गेले आणि सरफेसवरती जे तुम्ही आता बरोबर खाली तुम्ही जिथं 10 मीटर चालत गेले ना, बरोबर त्याच्या खाली एखाद्या डेपपर्यंत 2 मीटरपर्यंत गेले, तर तो कन्सर्न पॉईंट आहे आपला. तुम्ही ज्या सरफेसवरती 10 मीटर चालत गेले आडवं इथपर्यंत इथं, आता याच्या खाली हा पॉईंटच्या खाली मोबाईलच्या आरपार 2 मीटर जायचं आहे, हा वाला तो पॉईंट आहे. राईट. मग मी काय करतोय, अगोदर तुम्ही जिथं खुनमार केली होती तो वाला पॉईंट आणि जमिनीमध्ये आता तो वाला पॉईंट, या दोघांना जर का मी जोडून टाकलं तर तुम्हाला नाही वाटत का ही ब्ल्यूवाली लाईन होऊन जाईल? ही ब्ल्यूवाली लाईन होते. राईट. आणि व्हर्टिकल जी काही आपली व्हर्टिकल ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस, ही झेड ॲक्सिस आणि ही ब्ल्यू ॲक्सिस यांच्यामधला जो अँगल असेल याच्यामधल्या अँगलला मी बीटा म्हणतो, जो की आता जरा व्यवस्थित तुम्हाला दिसायला भेटत नाही. व्हर्टिकली झेड ॲक्सिस आणि R3P ॲक्सिस याच्यामधला अँगलला मी बीटा म्हणतोय. हा खूप महत्त्वाचा अँगल असतो आपला. बोला इथपर्यंत क्लिअर झालं का? आपला बीटा असेल लक्षामध्ये. आणि जे काही आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहे तो वाला पॉईंट आणि 10 मीटर चालून आतमध्ये घुसले होते तो वाला पॉईंट, यांना जो की जोडतायत ना, याला मी कॅपिटल R म्हणतोय. याला मी कॅपिटल R म्हणतोय. राईट. जसं तुम्हाला इमॅजिन होतं आहे का, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहेत, तुम्ही सरफेसवरती 10 मीटर चालत गेले, याचा अर्थ छोटा R = 10 मीटर चालत गेले. आता जिथं 10 मीटर चालत गेले तिथंच त्याच पॉईंटच्या खाली तुम्ही 2 मीटर खाली गेलेत. राईट. आणि तिथं P नाव देऊन दिलं, तर तो P पॉईंट आणि अगोदर तुम्ही जी मार्किंग करून टाकली होती तो वाला पॉईंट, त्याला मी कॅपिटल R म्हणतोय. क्लिअर आहे का? त्याला मी काय म्हणतोय? कॅपिटल R म्हणतोय. इथपर्यंत कवर झालं. आणि जी व्हर्टिकल ॲक्सिस होती ती आणि या कॅपिटल R ने बनवलेला हा जो काही असेल याला मी बीटा अँगल म्हणतोय. बोला इथपर्यंत क्लिअर झालं का रे? राईट. आता हा जो काही जमिनीमध्ये जो काही पॉईंट आहे ना, कुठला तुम्ही गेले 10 मीटर चालत आणि खाली 2 मीटर घुसले, त्या जमिनीमधला जो पॉईंट आहे ना, याचे कोऑर्डिनेशन मी असं लिहू शकतो, XY Z असे काहीतरी त्याचे कोऑर्डिनेट असू शकतात. XYZ त्याचे काहीतरी कोऑर्डिनेट असू शकतात. आता इमॅजिन करा बरं का, काय ही झेड ॲक्सिस सरळ जमिनीच्या खाली. राईट. तुम्ही जमिनीच्या खाली घुसायचं. आता अगोदर ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत त्याच ठिकाणी खाली जायचं, पार खाली ती झेड ॲक्सिस आहे. तुम्ही जिथं बसलेले आहेत ना, तुमच्या ठिकाणी काय ती झेड ॲक्सिस आहे. 10 मीटर चालत जाणार ती बात वेगळी झाली. तुम्ही जिथं बसलेले आहेत ना ती झेड ॲक्सिस आहे, तो झेड ॲक्सिस आहे. मग आतमध्ये तुम्ही गेलेत, आतमध्ये गेले पार किती, तुम्ही जिथं बसले तिथं 2 मीटर खालीच चला, 2 मीटर खालीच चला. आणि तिथून काय करा, तिथून कलर बदलवतो. कोणता कलर घेऊ? पिवळा पण झाला, लाल घेतो. हे बघा, तर तुम्ही इथं 2 मीटर आलेत, इथून तर इथपर्यंत हे जो काही अंतर असेल ना, पॅरलल अंतर काढलं हे वालं, हे काय असणार? आपला R असणार. हा पण R असणार, वरचा हा पण R असणार. क्लिअर झालं का? कोणता R म्हणतोय मी? हे बघा, क्लिअर होतं का तुम्हाला? तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहे तिथून तुम्ही सरफेसवरती 10 मीटर चालत गेलेत, कोणत्या पण डिरेक्शनमध्ये, रॅडियली कोणत्या पण डिरेक्शनमध्ये, बरोबर. तो R छोटा R झाला माझा, बरोबर. आता काय, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहेत सरळ ॲक्सिस आपली खाली जाते. ओके, खाली जाते. मग तुम्ही बरोबर काय केलं बरं का, 2 मीटर एवढे खाली गेलेत. राईट. 2 मीटर तुम्ही जिथं बसले त्याच्या 2 मीटर खाली गेलेत. आणि तिथून जर का तो पॉईंट P वाला पॉईंट जो तिकडे 10 मीटरच्या अंतरावरती जमिनीत 2 मीटरवरती होता, तर तुम्हाला तिथून तो बरोबर होरिजंटली म्हणा किंवा रेडियली म्हणा, तो तुम्हाला 10 मीटरवरती सापडेल की नाही. तो आता मी 3D मध्ये दाखवताना असं तिरपं दाखवतोय, तर तो पण आपला Rच असेल. तो पण आपला काय असेल? R. मग तो R झाला. या वरच्या बिंदूपासून तर इथपर्यंत ही झाली आपली ही झाली डेप्थ. ही काय झाली? डेप्थ. याला मी झेड म्हणतो, याला काय म्हणतो मी? डेप्थ म्हणतो. आणि हा झाला आपला कॅपिटल R. आणि हा झाला या दोघांमधला बीटा अँगल. बोला तुम्हाला कळते का रे? 3D डायमेन्शनमध्ये कळते का डायग्राम? हां, कळाली. राईट. तो अशा पद्धतीने तुम्हाला कळेल. तुम्ही ही डायग्राम काढून घ्या. ही डायग्राम तुम्ही काढून घ्या. आता मी पुन्हा जी काय आहे आता मला खोडावं लागणार, कारण की मला अजम्पशन द्यायचे आहेत. ठीक आहे. आता मी काय करतो, मी अजम्पशन एक समजून सांगतो. डायग्राम आपल्या डोळ्यासमोर राहू देऊ. ठीक आहे, डोळ्यासमोर राहू देऊ. आता काय बरं का, बोझनिक सिरी. आता आपल्या लक्षामध्ये येतं पहिला पॉईंट काय झाला आपला? व्हर्टिकल प्रेशर. आता वरून जो प्रेशर लागतो या पॉईंटला प्रेशर लागतो बघा इथं. राईट. Q असा प्रेशर लागते. तर सरफेसवरती एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरती लोड येतोय, तुम्ही बसले समजा, तर तुमचा लोड जमिनीमध्ये कुठल्या तरी पॉईंटमध्ये, सगळ्या पॉईंटमध्ये कुठेतरी स्ट्रेसेस तयार होतील. राईट की नाही? तो आता बघा, व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू द पॉईंट लोड. तर आता आपण काय बघत आहोत की वरून लागणारा जो की हा Q लोड आहे, हा Q लोड एखाद्या पर्टिक्युलर P पॉईंटला, या P पॉईंटला किती स्ट्रेस. सो ड्यू टू दी पॉईंट लोड Q ऑन द सरफेसवरती Q हा पॉईंट लोड अप्लाय केल्यामुळं जमिनीमधला जो एखादा P पॉईंट आहे, जो की कुठे आहे तुम्ही बघून घ्या, तुमच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये इकडे तो. राईट. तर तिथे स्ट्रेसेस किती येतील ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. तो स्ट्रेस ॲट अ पॉईंट P लिहा बरं का. आता तुम्ही जे वाक्य लिहिले व्हर्टिकल प्रेशर ड्यू टू पॉईंट लोड, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं, आकृती काढली असेल तर चांगलं झालं. पुढे स्ट्रेस ॲट एनी पॉईंट, स्ट्रेस ॲट एनी पॉईंट P इन द सॉईल
in the soil in the soil mass in the soil mass due to due to due to point ड्यू टू पॉईंट लोड. डायग्रामला खोडावं नाही लागणार, मी कलर चेंज करतो. सो ड्यू टू पॉईंट लोड क्यू ॲप्लाइड ॲट पॉईंट लोड क्यू ॲप्लाइड ॲट द सरफेस ठीक आहे. ॲट द सरफेस मेन्शन करा. ॲट द सरफेस पॉईंट ओ. ॲट द सरफेस पॉईंट ओ. तो पॉईंट ओला तुम्ही अप्लाय करतायत. पॉईंट ओ कॅन बी analyze either using Bosnick's theory can be analyzed either Bosnick's theory, तो कॅन बी ॲनालिज बाय द बोझनिक थेरी और वेस्टगार्ड थेरी. वेस्टगार्ड थेरीवरती मागच्या वर्षी MPCमध्ये प्रश्न विचारला होता, कोणता वेस्टगार्ड थेरी रोडाचा. तो ठीक आहे. तो आता काय बोलणार बरं का मी, आपण जर बघायला गेलो तर मी काय बोलतोय आता, तो ॲनालिज बाय बोझनिक थेरी. बोझनिकची पेलिंग जर लक्षात घ्यायची असेल तर घेऊन घ्या. ही बघा ही बोझनिकची पेलिंग. सो BOSSINEQS. सो बोझनिक्स थेरी और युझिंग वेस्टगार्ड थेरी, हे दोन शब्द लक्षात ठेवा. तर पॉईंट लोडमुळे एखाद्या पर्टिक्युलर जमिनीतल्या पॉईंटमध्ये स्ट्रेसेस किती येत आहेत यासाठी कोणत्या थेरी असतात, बोझनिक्सची थेरी आणि वेस्टगार्डची थेरी. तो वेस्टगार्ड WESTGUAR वेस्टगार्ड्स थेरी. तुम्हाला परीक्षेला विचारतील रोडची एक थोडी रिजिड पेवमेंट असते का, रोडामध्ये रिजिड पेवमेंट शिकायला भेटेल तुम्हाला. प्रश्न विचारला होता MPCमध्ये मागच्या वर्षी की रिजिड पेवमेंटची डिझाईन आपण कोणत्या याच्यानुसार करतो, ही असते ती वेस्टगार्ड थेरी. तर या वेस्टगार्ड थेरीचा वापर मी तिथे पेवमेंट डिझाईनमध्ये करत असतो, रिजिड पेवमेंटमध्ये. ठीक आहे. तो पॉईंट लोडमुळे लक्षात घ्या, एखाद्या पर्टिक्युलर वरून जमिनीमध्ये सरफेसवरती पॉईंट लोड येतोय, त्या पॉईंट लोडमुळे एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी स्ट्रेसेस डेव्हलप होतील. ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुमच्याकडे दोन थेरी असतात, बोझनिक्सची थेरी आणि वेस्टगार्डची थेरी. ओके, हे पॉईंट झाला, ही डायग्राम पण झाली. क्लिअर झालं. तर आता आपण अजम्पशन बघणार आहोत. आता आपण काय बघणार, अजम्पशन. चला पहिला अजम्पशन लिहून टाका. सो अजम्पशन आता बघायची पहिली थेरी काय असणार आपली, पहिली थेरी असणार बोझनिक्सची थेरी. सो पहिली कोणती थेरी आहे, बोझनिक्सची थेरी. पहिले बोझनिक्सची थेरी लिहून टाका. राईट. सो पहिले काय आहे, बोझनिक्सची थेरी. पहिले बोझनिक्सची थेरी लिहून टाका. बोझनिकच्या थेरीमध्ये पहिलं अजम्पशन, सॉइल इज अ होमोजिनियस. पहिला अजम्पशन लिहा रे, सॉइल इज अ होमोजिनियस, आयसोट्रॉपिक, सेमी इनफायनाइट अँड इलास्टिक. हां, पहिलं अजम्पशन काय सांगितलं आपण बघत आहोत आता, बोझनिकची थेरी. राईट. एक नंबर बोझनिकची थेरी. त्याच्यामध्ये पहिला अजम्पशन लिहा. पहिलं स्टार करून टाकला. अजम्पशन इन द बोझनिक थेरी. पहिलं वाक्य, सॉइल इज होमोजिनियस कॉमा आयसोट्रॉपिक कॉमा सेमी इनफायनाइट अँड इलास्टिक. लिहिले चारी पॉईंट. आता चारीचा मिनिंग समजून घेऊ. बोझनिकने काय सांगितलं की जर समजा तुम्हाला जमिनीमध्ये एखाद्या पॉईंट लोडमुळे येणारा जर का स्ट्रेस काढायचा असेल ना तर तुम्ही काढू शकतात, पण एक काम करा, तुम्हाला अजून करून चालावं. अजून काय करावं लागणार. तो पहिला अजम्पशन आहे, सॉईल इज होमोजिनियस. सॉईल होमोजिनियस आहे म्हणजे काय बरं का, सॉईलमध्ये डिफरंट पॉईंटवरती, तो सॉईलमधला कोणता पण पॉईंट घ्या, तो वाला पॉईंट, हा वाला पॉईंट, कोणता पण पॉईंट घ्या. सो डिफरंट तुम्हाला दिसायला भेटेल की कोणत्या पण पॉईंटवरती जर का तुम्ही प्रॉपर्टी चेक केली, कोणत्या पण प्रॉपर्टीवरती सॉईलची जर का प्रॉपर्टी चेक केली, सो डिफरंट पॉईंटवरती, मातीमधल्या डिफरंट पॉईंटवरती तुम्हाला सेम प्रॉपर्टी दिसायला भेटत असते. त्याला म्हणतो आपण होमोजिनियस. तो होमोजिनियस म्हणजे काय त्याचा तुम्ही लिहून घ्या, खोडावं लागतं मला, जाऊ द्या. सो होमोजिनियस म्हणजे काय बरं का, सेम प्रॉपर्टी ॲट अ डिफरंट पॉईंट इन सॉईल. सेम प्रॉपर्टी ॲट डिफरंट पॉईंट. सो मातीमधल्या डिफरंट पॉईंटवरती तुम्हाला सेम प्रॉपर्टी, इथं पण प्रॉपर्टी सेम, तर दुसरा कोणता पण पॉईंट घ्या, तिथे पण प्रॉपर्टी काय असेल सेम. याला म्हणतो आपण होमोजिनियस. सो होमोजिनियस म्हणजे काय, डिफरंट पॉईंटवरती आपली प्रॉपर्टी जी काय आहे ती सेम आहे. डिफरंट पॉईंटवरती प्रॉपर्टी सेम आहे. आता कोणत्या प्रॉपर्टीबद्दल बोलतोय मी, असेल काहीतरी पॉयझन रेशोची, राईट का, नंतर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची, या बेसिक प्रॉपर्ट्या सेम असतील. तर या पॉईंटला जर का तसं असेल ना, तर कोणत्या पण पॉईंटमध्ये जर मी माझ्या हातामध्ये माती पडलेली आणि पर्टिक्युलरली बोर्ड दाखवून म्हणतोय की या पॉईंटवरती अशा प्रॉपर्टी आहेत, तर तुम्हाला लगेच अंदाज येईल की माती जर का होमोजिनियस असेल ना, याचा कोणत्या पण पॉईंटला तीच प्रॉपर्टी असेल. क्लिअर झाला होमोजिनियसचा मिनिंग. आता आपण घेऊया आयसोट्रॉपिक. याच्या पुढचे जेवढे पण तुम्हाला दिसायला भेटतील, जेवढे पण थेऱ्या आहेत, याच्यामध्ये आयसोट्रॉपिक वगैरे असे शब्द येणार आहेत.
दुसरं असते आयसोट्रॉपिक. आता आयसोट्रॉपिकचा मिनिंग काय होतो बरं का? आयसोट्रॉपिकचा मिनिंग होतो की प्रॉपर्टी सेम इन द सेम डिरेक्शन. प्रॉपर्टी सेम इन द सेम डिरेक्शन म्हणजे काय बरं का? समजा आता मला लक्षामध्ये आलं की मी उचलला हवाला पॉईंट जर तुम्ही उचलला ना तर या डिरेक्शनमध्ये असणारे जेवढ्या पण प्रॉपर्टी भेटतील, इथं असणारा कण उचलला, इथं असणारा कण उचलला, इथं असणारा कण उचलला, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का? त्या सेम डिरेक्शनमध्ये तुम्हाला सेम प्रॉपर्टी दिसायला भेटतील. सो दिस फॉरवर्ड. सो सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्ट्या सेम असणं, सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्ट्या सेम असणं, तो सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असणं त्याला आयसोट्रॉपिक म्हणतो. डिफरंट पॉईंट जे काही आहेत त्या डिफरंट पॉईंटवरती प्रॉपर्टी सेम असणं त्याला होमोजिनियस म्हणतो. क्लिअर झालं का रे? सेम डिरेक्शन कळतं का तुम्हाला? सेम डिरेक्शन म्हणजे काय म्हणतो मी? तुम्ही आता ज्या ठिकाणी बसलेले आहेत ना, तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी काहीतरी प्रॉपर्टी समजा, तर होरिझॉन्टल बरोबर त्याच याच्यामध्ये जर काय कोणत्या पण डिरेक्शनमध्ये जा तुम्ही, म्हणजे या डिरेक्शनमध्ये गेलो समजा मी, तर इथं पण प्रॉपर्टी सेम, इथं पण प्रॉपर्टी सेम, या ठिकाणी राईट की नाही, तर तुम्ही होरिझॉन्टल प्लेनमध्ये जेवढी पण प्रॉपर्टी असेल ती सगळी सेम असेल. कळतंय का तुम्हाला रे? सो सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असणे, सेम डिरेक्शनमध्ये प्रॉपर्टी सेम असणे याला म्हणतो आपण आयसोट्रॉपिक. याला काय म्हणणार मी? आयसोट्रॉपिक. फॉर एक्झाम्पल हे ग्राउंड सरफेस आहे, हे ग्राउंड सरफेस आहे. आता हे ग्राउंड सरफेस आहे, मी आवाला पॉईंट घेतला याच्यामधला, तो तुम्ही जर बघायला गेलात ही एक इथला मातीचा कण घेतला, आवाला मातीचा कण घेतला, हे सेम डिरेक्शनमध्ये दिसायला भेटतात. त्याच्या पुढे अजून कोणतरी सेम डिरेक्शनमध्ये येते, सेम डिरेक्शनमध्ये, तो जेवढे पण त्या एका डिरेक्शनमध्ये येत आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्हाला सेम दिसायला भेटतील. तो सेम डिरेक्शनमध्ये असणारी सेम डिरेक्शनमध्ये सेम प्रॉपर्टी, सेम डिरेक्शनमध्ये सेम प्रॉपर्टी, डिफरंट पॉईंटवरती सेम प्रॉपर्टी, अशा पद्धतीने आपल्याला दोघांना आपण डिपेंड करत असतो. हे पर्टिक्युलरली पॉईंट पुन्हा येतील, जसे येतील मी तुम्हाला तिथं समजून देईल. ठीक आहे, झाला पहिला अजम्पशन. अजून बाकी आहे बघा, होमोजिनियस झाला, आयसोट्रॉपिक. आता सेमी इनफायनाईट सगळ्यांना माहिती आहे काय बरं का? एरिया काय असतो? एरिया हा इनफायनाईट असतो. डेप्थ काय असते? डेप्थ ही फायनाईट असते. सो डेप्थ इज व्हॉट? फायनाईट. एरिया इनफायनाईट, डेप्थ इज व्हॉट? फायनाईट. म्हणजे जरा विचार करा ना तुम्ही, हा आपला ग्राउंड सरफेस आहे, इथं मी लोड लावतोय. आता जो काही आपला सरफेसचा एरिया आहे तो इनफायनाईट असणार आहे, त्याला आपण कन्सिडर करून चालतो की सरफेस एरिया काय इनफायनाईट आहे. आणि जर तुम्ही बघायला गेलात तर डेप्थ काय असणार? तो डेप्थ आपली काय असणार? फायनाईट असणार. सो देअरफॉर एरिया इनफायनाईट असणं आणि डेप्थ जे काही आहे ते फायनाईट असणं यालाच म्हणून देतो आपण सेमी इनफायनाईट. क्लिअर झाला पॉईंट? हा तुम्हाला माहिती आहे राईट. आणि इलॅस्टिक, जी काही सॉईल आहे आपली, ती सॉईलला काय अजून करून चालायची की ती काय आहे? इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक आहे म्हणजे काय बरं का? तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की सॉईल इलॅस्टिक आहे याचा अर्थ हुक्सचा लॉ जो काय तो ओबे करता येईल. तो तुम्ही आता इलॅस्टिक म्हणले, अजम्पशन नंबर 2 मध्ये लिहून टाका वाटल्यास. सो अजम्पशन नंबर 2, हुक्स लॉ इज अ व्हॅलिड, हुक्स लॉ इज व्हॅलिड. हुक्सचा लॉ व्हॅलिड असणं म्हणजे काय? जेवढा तुम्ही स्ट्रेस लावणार, जेवढा तुम्ही त्याच्यावरती ताण देणार, जेवढा ताण देणार तेवढा तो काय होईल बरं का? त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल? स्ट्रेन दिसायला भेटेल. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन द डायमेन्शन टू दी ओरिजिनल डिमेन्शन. तर मला काय म्हणतोय मग तुम्हाला की हुक्सचा लॉ व्हॅलिड आहे म्हणजे जर तुम्ही मातीमध्ये जर का समजा खांब्यामुळे जर का ताण येत असेल ना, तर जेवढा जास्त तुम्ही लोड लावणार, जेवढा जास्त स्ट्रेस लावणार, तेवढ्या स्ट्रेसमुळे तेवढं जास्त स्ट्रेन दिसायला भेटणार. त्याला म्हणतो आपण हुक्सचा लॉ व्हॅलिड. ओके, तो स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन असं तुम्ही म्हणू शकता. तो हुक्सचा लॉ व्हॅलिड आहे. दुसरं अजम्पशन पण झालं. तिसरं अजम्पशन, सो तुम्हाला व्हर्टिकल लोडमुळे आपल्याला काय काढायचं आहे? एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला स्ट्रेस काढायचा. त्याच्यासाठी बोझनीसचे थेअरीचे अजम्पशन बघत आहोत. अजम्पशन नंबर 3, सेल्फ वेट इज निग्लेक्टेबल. मला कोण सांगेल बरं का आता की सेल्फ वेट ऑफ सॉईल इज निग्लेक्टेड. हे अजम्पशन का घ्यावं लागणार आपल्याला सांगा बरं का? सेल्फ वेट ऑफ सॉईल इज निग्लेक्टेड असं का? सेल्फ वेट तुम्हाला निग्लेक्ट का करावं लागणार? जर समजा त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या वरच्या मातीचं सेल्फ वेट तुम्ही निग्लेक्ट नाही केलं ना, तर तुम्हाला स्ट्रेस कशामुळे भेटेल? सरफेस लोडिंगमुळे तर भेटेल, पण त्या पॉईंटच्या आबो असणारी जेवढी पण काही माती आहे त्याचं पण तुम्हाला काय भेटेल? स्ट्रेस भेटेल. त्यामुळे त्या पॉईंटच्या वरती असणारी जेवढी काही माती आहे त्या मातीचं सेल्फ वेटला काय करायचं? निग्लेक्ट करून चालायचं. कळालं का? सेल्फ वेट ऑफ द सॉईल इज निग्लेक्टेड. तो जो पर्टिक्युलर पॉईंटच्या ठिकाणी स्ट्रेस काढायचा आहे ना, त्याच्या वरती जी असणारी जी सॉईलची माती आहे ना, ती जी माती आहे ना, त्या मातीचं वजन काय करायचं? तुम्हाला निग्लेक्ट करून चालायचं. क्लिअर झाला पॉईंट? हा तिसरा अजम्पशन तुम्हाला क्लिअर झाला का? पटापट कमेंट करत चला. हो. अजम्पशन नंबर 4. तो अजम्पशन नंबर 4 मध्ये काय आता बघा. अजम्पशन नंबर 4 काय बरं का? की व्हॅल्यूम जो की चेंज होताना आपल्याला दिसायला भेटोय. सो ॲप्लिकेशन ऑफ द लोड. वरून मी काय करतोय बरं का? हा बघा, वरून आपण असा लोड लावतोय, त्या लोडमुळे काय नाही इथं स्ट्रेस येतोय. पण आपण काय आता स्ट्रेस येतोय ठीक आहे,
हे लोड आल्यामुळे ना मातीमध्ये थोडेफार चेंजेस होतील. म्हणजे काय, जसं की स्पंज सगळ्यांनी बघितला आहे, ते स्पंज असतो ना, तो स्पंज, त्याच्यावर जर का तुम्ही लोड लावला तर काय दिसायला तुम्हाला व्हॅल्यूम चेंज वगैरे होताना ते कंप्रेस होऊन जात असतं. पण आपण अजून करून चालायचं की जर का मी हा जर का वरून लोड लावत असेल ना, तर आपण अजून करून चालायचं की याच्या खाली जी काही माती आहे ना, ही माती जी नाही, ही माती कंप्रेस होत नाही आहे, हिच्यामध्ये व्हॅल्यूम चेंज होत नाही आहे, असं अजूम करून चालायचं. राईट की नाही, असं अजूम करून चालायचं. तर तुम्ही एक काम करायचं ना, मग काय बरं का, की एकदम हा पूर्ण काय पुरा एकदम सॉलिड दगड आहे, हा काय पूर्ण सॉलिड दगड आहे, असं अजूम करून चालायचं. म्हणजे वरून जर का लोड आला तर या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यूम चेंज होणार नाही, त्याला निग्लेक्ट करून चालायचं. तो अजम्पशन नंबर 4 काय म्हणते बघा, अजम्पशन नंबर 4. सो अजम्पशन नंबर 4 काय म्हणते, अजम्पशन नंबर म्हणते चेंज इन द व्हॅल्यूम ऑफ सॉईल, व्हॅल्यूम ऑफ सॉईल, चेंज इन व्हॅल्यूम ऑफ सॉईल ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ, ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ, चेंज इन व्हॅल्यूम ऑफ सॉईल ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ लोड, ॲप्लिकेशन ऑफ लोड इज निग्लेक्टेड, इज निग्लेक्टेड. बोला, क्लिअर झाला, पॉईंट क्लिअर झाला असेल. राईट. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, सांगा बरं का रे, की यार हा व्हॅल्यूम चेंज कशामुळे होत असेल. समजा आपण मानूया हे ग्राउंड सरफेस आहे, हा ग्राउंड सरफेस, इथं माती होती, इथला पॉईंट, या वरच्या मातीमध्ये व्हॅल्यूम चेंज का होत असतो बरं का, तुम्हाला माहिती आहे. वरून जर का तुम्ही लोड लावला तर आतमध्ये असणारी जी हवा असते, ती हवा काय असते, हवा एक्सपेल आउट होऊन जाते, एक्सपल्शन ऑफ एअर होऊन जात असतं. नंतर पुढे काय बरं का, एअर एक्सपेल आउट होऊन जात असते आणि आपले जे काही पार्टिकल आहेत ते जवळ येऊन देत असतात. नंतर जर का पाणी असेल तर हवा बाहेर निघून गेली, आता वरून जो लोड येतोय त्याच्यामुळे हवा पूर्ण बाहेर निघून गेली. आता काय होईल बरं का, हवा पूर्ण बाहेर निघून गेल्यानंतर एक्सपेल आउट ऑफ द वॉटर, जर का बाहेर पाणी निघत असेल त्याला आपण कन्सोलिडेशन म्हणतोय, तुम्हाला माहिती आहे, पुढे जाऊन आपण शिकणार पण आहे. तो वरून येणाऱ्या लोडमुळे हवा बाहेर निघून गेली, नंतर पाणी पण बाहेर निघून गेलं, हवाच्या बाहेर निघण्यामुळं, पाण्याच्या बाहेर निघण्यामुळं तुम्हाला दिसायला भेटेल तिथे व्हॅल्यूम चेंज दिसायला भेटेल. तर तो जो काही व्हॅल्यूम चेंज होणार आहे, व्हर्टिकल वरून येणारा जो काही लोड आहे, त्या लोडमुळे व्हॅल्यूम चेंज आपल्याला का दिसायला भेटत असतो, एक्सपल्शन ऑफ एअर, एक्सपल्शन ऑफ वॉटर. राईट का. अजून पुढे काय म्हणणार आपण, कंप्रेशन ऑफ द पार्टिकल, तो सॉलिड पार्टिकल जे त्यांचं कंप्रेशन झाल्यामुळे. तर ती 5 कारण असतात, ते 5 कारण आपण शिकणार आहोत. त्या 5 कारणामुळे काय होत असतं, व्हॅल्यूम चेंज वगैरे होत असताना आपल्याला दिसायला भेटत असतो. तर हा पण पॉईंट आपण लक्षात घेतला. पुढे तो पुढचा अजम्पशन नंबर 5 आय थिंक 5 नंबर आहे ना, 5 बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्ट्रेसेस अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस. हे परीक्षेला विचारतात बरं का, अजम्पशन इन बोझनिक्स थेरी. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेसेस अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस, व्हर्टिकल इज सिमेट्रिकल. So distribution of the stresses about vertical axis is what is, so distribution of stresses about vertical axis is symmetrical. हा पॉईंट आपण लक्षात घेतला. पुढचा 6 नंबरचा जंक्शन, याचा अर्थ कळाला का, याचा मिनिंग काय होतं सांगू देतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्ट्रेसेस अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस सिमेट्रिकल, याचा मिनिंग काय होतं बघा. ही आहे आपली जमीन, इथं लावला मी समजा पॉईंट लोड, कारण की बोझनिक थेरी पॉईंट लोडसाठी आपण बघत आहोत. तर पॉईंट लोड अप्लायमुळे किती स्ट्रेस येतात त्याच्याबद्दल डिस्कशन चाललेलं आहे. आता काय बोलतो मी, ही ॲक्सिस आहे. हां, आता तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, आपण काय बोललेलो आहे की ही व्हर्टिकल ॲक्सिस सिमेट्रिक अबाउट म्हटलं मी, सिमेट्री अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस. मग लक्षात घ्या रे, हे बघा असा कोन काढतो, हा जो मी बॉटमचा कोन काढलेला आहे हा 3D मध्ये बरं का रे, याला इमॅजिन करा 3D मध्ये. तर तुम्हाला नाही वाटत का, हा जो बॉटमचा मी कोन काढून टाकलेला आहे, जो की असा दिसायला सर्क्युलर असेल, हा होरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. 3D डायग्राम जरी मी काढलेले आहे तर जो हा खालचा कोनचा जो बॉटम होता, जो सर्क्युलर आहे, तो होरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे, बरोबर की नाही. मग आता लक्षात घ्या मी काय बोलतोय, झालं संपलं. एक मिनटं, आता याला हां, तर काय बोलत होतो, हे बघा लाईट पण गेली का काय काय माहीत बाप आहे. ठीक आहे. हां, म्हणायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की इथून तुम्ही इथपर्यंत, आता हे रेडियल डिस्टन्स आहे, राईट की नाही, ही झेड ॲक्सिस आहे, हा बिंदू पकडला मी, इकडून इकडे जातो म्हणजे आर जातो, जमिनीमध्ये चाललो आहे. इथून इकडे जातो म्हणजे आर जातो, इकडून इकडे जातो म्हणजे आर जातो, इकडून इकडे जातो आर जातो, इकडून जातो आर 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 आर. तो दिसायला काय भेटतं मला, की जो बॉटमचा सिमेट्रिकल आहे बघा, सिमेट्रिकल आहे. म्हणजे इथं जेवढा स्ट्रेस असेल तेवढा स्ट्रेस इथं असेल, तेवढा स्ट्रेस इथं असेल, तेवढा स्ट्रेस इथं असेल, तेवढा स्ट्रेस इथं असेल, इथं असेल. राईट. व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही रेडियली फिरतायत गोल गोल, हावाला. राईट. किंवा मी असं पण करू शकतो, हा दुसरा सर्कल घेतला, तर या सर्कलवरती असणारे जेवढे काही स्ट्रेसेस असतील ते सगळे सारखे असतील. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेसेस अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस इज सिमेट्रिकल. क्लिअर आहे का, कळून जाईल तो पॉईंट.
डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेसेस अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस इज सिमेट्रिकल. नाव अजम्पशन नंबर काय असेल 6 नंबर असेल तो. द टॉप सरफेस ऑफ सॉईल इज फ्री फ्रॉम शेअर. द टॉप सरफेस ऑफ सॉईल इज फ्री फ्रॉम shear stress and is only subjected to the top surface of the soil is free from the shear stress and is subjected to only point load हा झाला आपला अजम्पशन लास्टवाला पॉईंट लोड. याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? याचा मिनिंग काय होतं की जे काही आपलं एक ग्राउंड आहे या ग्राउंडवरती फक्त आणि फक्त व्हर्टिकलच लोड लागत आहे, होरिझॉन्टल लोड असा लागत नाही आहे. याला शेअर लोड म्हणू शकतो आपण, शेअर स्ट्रेस म्हणू शकतो. द टॉप सरफेस ऑफ द सॉईल इज फ्री फ्रॉम द शेअर स्ट्रेस अँड इज ओनली सब्जेक्टेड टू द पॉईंट लोड. याच्यावरती फक्त पॉईंट लोड लागलेला आहे, त्याच्यासाठीच आपण हे बघत आहोत. तो इथपर्यंतचे ते अजम्पशन तुमच्या लक्षामध्ये गेलेत का? पहिलं, सॉईल इज होमोजिनियस आयसोट्रॉपिक सेमी इनफायनाईट आणि इलास्टिक. आता लक्षात घ्या, सेमी इनफायनाईट म्हणतोय, आयसोट्रॉपिक म्हणतोय, होमोजिनियस म्हणतोय. याचा मिनिंग तुम्हाला कळून जाईल पुढे जाऊन, राईट. तर हुक्स लॉ इज व्हॉट? व्हॅलिड. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का? सांगतोय काय मी की बोझनिकची जी थिअरी आहे ना, ती बोझनिकची थिअरी मी होमोजिनियस जर का म्हणतोय तर सगळ्या पॉईंटवरती तुम्हाला प्रॉपर्टी सेम दिसायला भेटते. मग जे स्टॅटिफाईड सॉईल जे असते ना, स्टॅटिफाईड सॉईल म्हणजे काय? इथं जे ना ही जमीन आहे, इथं वेगळ्या प्रकारची माती 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 आहे. याला म्हणतो आपण स्टॅटिफाईड सॉईल. तो स्टॅटिफाईड सॉईल म्हणणं आपण वेगवेगळ्या प्रकारची लेअर आहेत. या केसमध्ये रिझल्ट आपल्याला इकडे एवढा ॲक्युरेट भेटणार नाही. का? कारण की तुम्ही अजम्पशन बोलले, तुम्ही होमोजिनियस बोललेले आहेत. मग होमोजिनियसचा मिनिंग काय होत असतो की सगळ्या पॉईंटवरती प्रॉपर्टी सेम आहे. म्हणजे या पॉईंटवरती जर प्रॉपर्टी सेम आहे तर इथं पण प्रॉपर्टी सेम, इथं पण प्रॉपर्टी सेम, राईट की नाही? अशा पद्धतीने असं पण बोललेलं आहे अगोदर. तर त्यामुळे जे ना आपण काय बोलतोय की बोझनेसची थिअरी जी काय आहे ना, ती आपण कशासाठी आहे? स्टॅटिफाईड सॉलिडसाठी आपण वापरणार नाही. ज्या मातीचे लेअर बाय लेअर असेल ना त्यासाठी आपण यूज करत नाही असं आपण बोलतोय ॲक्च्युली. पण वापरतात लोक. ठीक आहे, ते बघू आपण. त्याचे एक पॉईंट आहे त्यांना नोट म्हणून आपण लिहून घेऊ पुढे. तर तुम्ही डायग्राम काढली आता. तर आता बोझनेसचे अजम्पशन झाले. अजम्पशन झाल्यानंतर बोझनेसचं अजम्पशन झाल्यानंतर आपल्याला जी डायग्राम काढायची होती ती डायग्राम तुम्ही सगळ्यांनी काढलेली असेल. आता इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं, राईट. तो इथं तो पॉईंट होता, इथं तो पॉईंट घेतला होता मी. रेडियल डिस्टन्स आर आहे, राईट. इथं तो कुठतरी जमिनीमध्ये पॉईंट असेल, रेडियल डिस्टन्स त्याचं पण आरच आहे. हा बीट आहे, राईट. हा बीट आहे आणि हा काय? हा कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर कळतोय का तुम्हाला काय विषय तो? चला बरं का, तुम्ही डायग्राम काढली असेल तर बघा बरं, तुम्ही काय कॅल्क्युलेशन करू शकतात बघा बरं. कॅपिटल आर मला काढायचं. आता कॅपिटल आर कसा काढणार रे मी रे? तुम्ही म्हणणार की याला रेडियल डिस्टन्स आर म्हणतोयस, हे उभं इथं किती असणार? हे झेड असणार. तुम्हाला काढायचं हा आर. कसा काढणार मी? सो आर इज इक्वल टू असा काढू शकतो का? हा इथं बघा राईट अँगल आहे. सो आर इज इक्वल टू असं काढू शकतो का रे? अंडर रूटमध्ये आरचा स्क्वेअर प्लस झेडचा स्क्वेअर काढू शकतो. इमॅजिन जर होत असेल तर काढू शकतो. तुम्हाला इमॅजिन होते का सांगा पहिले? झालं? हां, लक्षात घ्या. आता आर इज इक्वल टू मी असा काढून घेतोय. आता पुढे आपण बघू. जर तुम्हाला मी बोललो की या बीटा काढून दाखवा, तुम्ही काय म्हणणार? बीटा इज इक्वल टू काय असणार? बीटा इज इक्वल टू तुम्ही म्हणणार बीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, बघून घ्या, बीटा समोरची बाजू टॅन बीटा इज इक्वल टू कसं लिहिणार तुम्ही? टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू समोरची बाजू आहे आर बाय झेड. तो आर बाय झेडचं खूप महत्त्व आहे आर बाय झेडचं, लक्षात ठेवायचं. टॅन इनवर्स ऑफ वॉट? आर बाय झेड. हा झाला बीटा. तो बीटा काढून टाकला, आर रिझल्टंट काढून टाकला. याला रिझल्टंट म्हणा किंवा तो आपण म्हणूया ते लाईन, हा हे अंतर हे वालं झालं. आता गंमत बघा बरं का. आणि या पॉईंटचा आपण कन्सर्न पॉईंट आहे, इथं मला स्ट्रेस काढायचा आहे. कोणता स्ट्रेस काढणार बरं का मी? हा वाला बघा, इथं लागणारा जो स्ट्रेस असेल काहीतरी. आता ही ॲक्सिस कोणती आपली? ही ॲक्सिस समजा एक्स ॲक्सिस आहे, त्याला मी सध्यासाठी सिग्मा एक्स म्हणतो. तुम्ही सिग्मा आर म्हटलं तरी चालेल, सिग्मा आर म्हणा किंवा सिग्मा एक्स म्हणा. आणि वर्टिकल जो स्ट्रेस लागत असेल याला मी सिग्मा झेड म्हणतो, राईट. तो सिग्मा एक्स आणि सिग्मा वी याचा रिझल्टंट इकडे लागत असणार. हा असणार आपला सिग्मा आर. अशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती आपल्याला स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. तो आर तुम्ही असा काढला. आता जरा बारीक निरीक्षण करून मला सांगा बरं का रे, की हा छोटा आरची व्हॅल्यू काय असेल वरचा? या छोट्या आरची व्हॅल्यू किती असेल सांगा बरं का कोणतरी मला? हे बघा, एक्स ॲक्सिस ही एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसपासून या पॉईंटकडे मोजणं म्हणजे काय रे? म्हणजे काय? एक्स ॲक्सिसपासून या पॉईंटकडे मोजणं म्हणजे काय? हे येऊन जाईल आपलं वाय. हा काय येऊन जाईल आपला वाय. आणि इकडची जी काही ॲक्सिस आहे ही आपली कोणती ॲक्सिस आहे? ही ॲक्सिस आपली वाय ॲक्सिस. या वाय ॲक्सिसपासून इकडे या पॉईंटकडे इकडे मोजणं म्हणजे काय रे? हे असणार आपलं एक्स.
तर लक्षात घ्या ना तुम्ही, एक्स आणि वाय कसं मोजतात. एक्स ॲक्सिसपासून जे वरती मोजतो त्याला मी काय म्हणतो, वाय म्हणून देतो, राईट. नंतर वाय ॲक्सिसपासून इकडे जे मी मोजतो त्याला मी काय म्हणतो, एक्स म्हणून देतो. तसं मी म्हणतोय. तो हे काय झालं, हे काय झालं आपलं, हे काय झालं बरं का, तो हे झालं आपलं वाय, सॉरी एक्स आणि हा काय झाला इकडचा, हा वाय झाला. तर तुम्हाला नाही वाटत का छोटा आर मी असा काढू शकतो, छोटा आर इज इक्वल टू अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बोला क्लिअर होते काय, याची काही गरज नव्हती पण ठीक आहे चला. झालं का रे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. छोटा आर कसा काढला, क्लिअर झाला का तुम्हाला. मग जर तुम्ही छोटा आर जर काढून टाकला तर तुम्ही एक काम करा ना, मग आता याच्यामध्ये टाकून द्या तो छोटा आर. तर तुम्ही छोटा आरची व्हॅल्यू जर इथं टाकली तर कॅपिटल आरची व्हॅल्यू किती बघा, कॅपिटल आर इज इक्वल टू अंडररूटमध्ये आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, राईट. वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो देअरफॉर तुम्ही काय करणार, आर इज इक्वल टू अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बोला क्लिअर झालं का, राईट. हे पोलर डिस्टन्स आहे. तो आर इज नथिंग बट आवर व्हॉट, पोलर डिस्टन्स. आणि पोलर अँगल काय असतो, बीटा, टॅन इनवर्स ऑफ आर बाय झेड. आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अशा पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. बरं मी ते डायग्राम काढून दाखवलं इथपर्यंत तुम्हाला कळायला का पुन्हा सांगायची जरूरत पडते, इथपर्यंत ओके का, इथपर्यंत ओके का रे, हो. ठीक. हां, तर आता आपण बघू बरं. आता बघा डायग्रामला विषय समजून घ्या, गोष्टीला विषय समजून घ्या. हे बघा, सिमेट्रिकचा मिनिंग तर तुम्हाला कळायला असेल बी, जसं की सिमेट्रिकचा मिनिंग तुम्हाला कळायला असेल बरं. मग आता एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी असणारा जो काही स्ट्रेस आहे अकॉर्डिंग टू बोझनीस तुम्ही लिहात आहे, अकॉर्डिंग टू बोझनीस, याचं डेरिव्हेशन खूप मोठं आहे. मला असं वाटतं की गरज नाही एवढ्या मॅथमध्ये शिरायची. अकॉर्डिंग टू बोझनीस थेरी, जर एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला झेड डेप्थवरती जर स्ट्रेस काढायचा असेल तर सिग्मा झेड म्हणतो. सिग्मा झेड म्हणजे काय, व्हर्टिकल प्रेशर. तो जो पॉईंट होता, ही जमीन होती, ही झेड ॲक्सिस होती, इथं कुठेतरी तो पॉईंट होता. या पॉईंटचा मला फक्त काय काढायचं आहे, सिग्मा झेड काढायचं. बघा मला काय काढायचं, फक्त सिग्मा झेड म्हणजे व्हर्टिकल स्ट्रेस काढायचा आहे, राईट. फक्त व्हर्टिकल स्ट्रेस काढायचा आहे ना, आडवं बिडवं काहीच नाही. तो रॅडियल स्ट्रेस आपल्याला काढायचा नाही आहे. रॅडियल स्ट्रेस पण आपण काढू शकतो, पण आता सिग्मा झेड मी सध्यासाठी सिग्मा झेडबद्दल बोलतो. तर व्हर्टिकल प्रेशर ॲट अ पॉईंट ड्यू टू पॉईंट लोड ॲट अ दिस पार्ट. मग काय येईल बरं का, आता सिग्मा झेडचा फॉर्म्युला असतो, सिग्मा झेड इज इक्वल टू के बी इंटू क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर. क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर हे काय असतं आता समजून घ्या रे. सिग्मा झेड इज इक्वल टू के बी क्यू डिवाइड बाय झेड स्क्वेअर. ही वाली कहाणी लक्षामध्ये येऊन जाते. आता हा जो काही के आहे याला म्हणतात बोझनिकचा कॉन्स्टंट. हा बोझनिकचा कॉन्स्टंट आला. क्यू म्हणजे वरून लावलेला पॉईंट लोड, आणि झेड म्हणजे कोणत्या डेप्थवरती तुम्हाला पाहिजे तो झेड आहे, एवढी कहाणी. तो क्यू बाय झेड स्क्वेअरची एवढं तर कळून जाते. पण यार हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी काढतात, तर त्याची कॉन्स्टंट जो आहे के बी नथिंग बट बोझनीस इन्फ्लुएन्स फॅक्टर. बोझनीस इन्फ्लुएन्स फॅक्टर. सो बोझनीस इन्फ्लुएन्स फॅक्टर आहे आपला के बी. मग आता मला एक बात सांगा, के बीची बात झाली, के बी कसा काढणार मी, के बी इज इक्वल टू काढणार 3/2π, के बी इज इक्वल टू 3/2π 1 डिवाइड बाय 1 प्लस ब्रॅकेटमध्ये आर बाय झेड त्याचा स्क्वेअर, राईट, आणि याचा 5/2 रेज टू पॉवर 5/2. के बी इज इक्वल टू 3/2π ब्रॅकेटमध्ये शिरलो 1 डिवाइड बाय 1 प्लस आर बाय झेड त्याचा स्क्वेअर रेज टू पॉवर 5/2. क्लिअर झालं का, राईट. हा झाला आपला के बी. तर के बीची व्हॅल्यू काय काढून टाकली, 3/2π 1/1 प्लस नवीन काढून द्यावं लागेल, एकदम घाणली तुम्ही एक तर. के बी इज इक्वल टू दीड बाय पाय म्हटलं तरी चालेल, 3/2π म्हणजे काय, 1/1.5 डिवाइड बाय पाय ब्रॅकेटमध्ये 1 डिवाइड बाय 1 प्लस इथं छोटा ब्रॅकेट पुन्हा आर बाय झेड याचा स्क्वेअर आणि होल ब्रॅकेटचा 5/2. क्लिअर झालं काय, के बीची व्हॅल्यू क्लिअर झाली, राईट. सो देअरफॉर सिग्मा झेड ॲट एनी डेप्थ इज इक्वल टू के बी इंटू लोड डिवाइड बाय डेप्थचा स्क्वेअर. आलं लक्षामध्ये. मग तुम्हाला काय विचारतात परीक्षेमध्ये माहिती आहे का, ESCमध्ये या परीक्षेमध्ये, की एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट लोडमुळे एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरती जो काही स्ट्रेस निघून येतोय, तो स्ट्रेस काय असतो बरं का, तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी, बघा ना तुम्ही, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यू. जर का मी त्याला असं लिहितो, याचा मी काय होतं, सिग्मा झेड इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यू अँड सिग्मा झेड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी
झेड स्क्वेअर. मग प्रश्न कसा म्हणतात ते माहिती आहे का तुम्हाला? प्रश्न काय म्हणतात? म्हणतात तुम्हाला की एखादा पॉईंट लोड लावला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? पटकन कमेंट कर. भाग्यश्वरी, नेहा, कुलदीप, सागर, हो. राईट. हो. हां, आता गंमत बघा. प्रश्न कसा विचारतात मला? मला काय म्हणतात? इथं लावला आहे क्यू, इथं लावला आहे क्यू, राईट. आणि म्हणलेलं आहे इथं क्यू लावलेला आहे. हे आहे आपलं काहीतरी व्हर्टिकल ॲक्सिस ही वाली. हां, ही व्हर्टिकल ॲक्सिस. मला म्हणलेलं काय माहिती आहे का की तुम्ही काय करा म्हणे, क्यू लोड इथं लावलेला आहे. झेड इज इक्वल टू 5 मीटर, झेड इज इक्वल टू 5 मीटर. तर झेड इज इक्वल टू 5 मीटरवरती, झेड इज इक्वल टू 5, क्यू लावलेला आहे फक्त. झेड इज इक्वल टू 5 मीटरवरती काहीतरी स्ट्रेस निघून येतोय. किती येतोय? तो सिग्मा झेड येतोय. किती येतोय? सिग्मा झेड येतोय. तर तुम्हाला विचारलेलं आहे की सिग्मा झेड, राईट का, सिग्मा झेड येतोय. सिग्मा झेड काढा तुम्ही, सिग्मा झेड काढा, सिग्मा झेड काढा ॲट झेड इज इक्वल टू 7. तर 7 मीटरच्या याच्यावरती किती असेल? मग तुम्ही काय म्हणणार की यार सोपं आहे, सोपं आहे. कसं बरं का? सिग्मा झेड इज इक्वल टू के बी, हा तर कॉन्स्टंट असतो. के बी काय कॉन्स्टंट आहे. आणि मला डेपवरती विचारले, रेडियल डिस्टन्सनी बोललेले, फक्त खाली जमिनीच्या खाली बरोबर पॉईंट लोडच्या खालीच मला बोलता येते, राईट. तो इथं काढतोय मी, इथं काढतो मी, इथं काढतो, इथं काढतो, इथं काढतो, इथं काढतो, कुठे पण काढा तुम्ही. तो के बी इज इक्वल टू वाट? के बी काय असतो? क्यू बाय झेड स्क्वेअर असतो. क्यू बाय झेड स्क्वेअर. आणि तुम्ही पॉईंट लोडच्या खालीच बरोबर पॉईंट लोडच्या खाली, रेडियल डिस्टन्स मी जात नाही, मी बरोबर पॉईंट लोडच्या खालीच काढतोय. तो फक्त पॉईंट लोडसाठी केस काय दिसायला भेटते? हा तर कॉन्स्टंट आहे. मग तुम्ही काय म्हणणार? सिग्मा झेड ॲट 5 मीटर इज इक्वल टू, याला म्हणतोय मी समजा सिग्मा झेड फक्त, हे मला माहिती आहे. मला काढायचं आहे सिग्मा झेड ॲट 7 मीटर इज इक्वल टू व्हॉट, हे मला काढायचं आहे. तर मी काय करणार बरं का? माझ्याकडे रिलेशनशिप आहे ना, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलची रिलेशनशिप आहे आपल्याकडं. कसा? तो सिग्मा झेड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस. मग तुम्ही काय करणार बरं का? तुम्ही सिम्पल आहे, तुम्हाला जर का सिग्मा झेड जर मी 7ला काढायला लावला तर तुम्ही काय करणार? इन्व्हर्सली रिलेशन घेणार. इन्व्हर्सली रिलेशन म्हणजे काय बरं का? तो इन्व्हर्सली रिलेशन घ्या बरं का. इन्व्हर्सली रिलेशन जर घेतलं तर किती येईल बरं का रे? 7चा स्क्वेअर डिवाइड बाय 5चा स्क्वेअर येईल का एवढं? 49 डिवाइड बाय 25. करून बघा कसं काढतोय. हे बघा, हा झाला सिग्मा झेड, के बी क्यू डिवाइड बाय 25, राईट का. हा झाला 5वाला सिग्मा झेड 5 म्हणतो याला. चला सिग्मा झेड 5. आता सिग्मा झेड 7 काढतो. काय येईल? के बी इंटू क्यू डिवाइड बाय 49, राईट. आता मी काय करतो, याचा रेशो घेतो. सिग्मा झेड 5 डिवाइड बाय सिग्मा झेड 7 इज इक्वल टू के बी कटला, क्यू कटला, यांचा रेशो मी घेतो आहे. रेशो काय येईल रे? 49 डिवाइड बाय 25. आता तुम्हाला काय काढायचं आहे? तुम्हाला जो काढायचा तो काढा. तुम्हाला जर का समजा सिग्मा झेड 5 काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? 49 बाय 25 इंटू हे करून द्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारतील तो तुम्ही लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. क्लिअर आहे काही? इथपर्यंत क्लिअर आहे का? पॉईंट मेन्शन करा पटकन. हो. राईट. तर मग आता तुम्हाला मी ते फॉर्म्युला पण लिहून दिला आहे. सिग्मा झेड इज इक्वल टू व्हॉट? तो सिग्मा झेडचा टोटल फॉर्म्युला पण लिहून टाकला आहे. सिग्मा झेड इज इक्वल टू के बी इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर, वेअर के बी इज अ बोथनीस इन्फ्लुएन्स फॅक्टर. के बी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, के बी इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2 पाय, ब्रॅकेटमध्ये शिरलो 1 डिवाइड बाय 1 प्लस आर बाय झेड, त्याचा स्क्वेअर रेस टू पॉवर 5/2. हा पण झाला आहे. हा तर झाला सिग्मा झेड. सिग्मा झेड म्हणजे काय? नॉर्मल स्ट्रेस म्हणू आपण त्याला, व्हर्टिकल नॉर्मल स्ट्रेस. पण शिअर स्ट्रेस पण असतो. कसा शिअर स्ट्रेस रे? बघा डायग्राममध्ये कळून दे. हा इथं लोड लावला आहे मी क्यू, राईट. आणि आपण समजा आपण या प्लेनवरती बघतोय. हां, इथं स्ट्रेस सारखा, इथं स्ट्रेस सारखा, इथं स्ट्रेस सारखा, सगळी ठिकाणी स्ट्रेस सारखा असेल हे आपल्याला कन्फर्म आहे, राईट. तो हे वाला पॉईंट आहे. आता बघा याला डॉटेड लाईन दाखवतो. आता तुम्ही जर बघायला गेलात ना तुम्हाला दिसायला भेटेल हे अंतर काय असेल रे? याला काय म्हणेल मी? याला जे ना, याला रेडियल डिस्टन्स आर म्हणतो, राईट. इकडे आर 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 हे सगळे आर आहेत, बरोबर. आर आणि झेड काय आहे? हा आपला झेड आहे. हा काय आपला झेड आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात तर काय लक्षामध्ये येते बरं का? तुमच्या लक्षामध्ये काय येते? जो काही हा सर्कल दिसायला भेटतोय या सर्कलवरती काय कॉन्स्टंट आहे रे? जो काही हा सर्कल दिसायला भेटतोय या सर्कलवरती काय कॉन्स्टंट आहे? झेड कॉन्स्टंट आहे, राईट. या सर्कलवरती काय कॉन्स्टंट आहे? झेड कॉन्स्टंट आहे. तुम्ही म्हणणार हो. कळतंय का तुम्हाला? हा जो काही आहे, हा जो मी सर्कल काढलाय ना, हा जमिनीमधला एक प्लेन सरफेस आहे, राईट ना. त्या ठिकाणी झेड कॉन्स्टंट असेल. दुसरी महत्त्वाची बात, आर पण कॉन्स्टंट असेल का या सर्कलच्या पॉईंटसाठी जर घेतला तर? तुम्ही म्हणाल हो. म्हणजे मला दिसायला भेटतात हे जे काही सर्कलचे पॉईंट्स आहेत ना, यांच्यासाठी आर बाय झेड काय कॉन्स्टंट आहे, यांच्यासाठी आर बाय झेड काय कॉन्स्टंट आहे. जर समजा आर बाय झेड जर का कॉन्स्टंट असेल, आर बाय झेड जर का कॉन्स्टंट असेल तर लक्षामध्ये काय म्हणजे
सो के बी काढता तुम्ही, के बी इज इक्वल टू 3/2 पाय. 3/2 पाय म्हणजे आता कॉन्स्टंटच झाला. 1/1 प्लस आर बाय झेड. आता ही जर का समजा कॉन्स्टंट असेल ना, तर या पूर्ण सर्कलसाठी इथं याची किमतीची व्हॅल्यू के बी 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 हे सगळे आपले काय असतील, कॉन्स्टंट येऊन जातील. हे सगळे काय होऊन जातील, आपले कॉन्स्टंट येऊन जातील. क्लिअर आहे का हे? आवाज क्लिअर येतोय का माझा तुम्हाला? हो. हां ठीक आहे. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटते. आता लक्ष घ्या हां, आता लक्षात घ्या. हे तर झाली बात. आता इथं जो पॉईंट आहे ना, हावाला पॉईंट, ह्यावाला पॉईंट, हे सर्कलवरचे पॉईंटपैकी मी हे 2 पॉईंट उचलले. सर्कलपैकी पॉईंटपैकी मी 2 पॉईंट उचलले. कोणते 2 पॉईंट उचलले? समजा हेवाले बघा, इथं सॉईलचा एक मास उचललं आहे आणि इथं एक सॉईलचा एक मास उचललं आहे. राईट. आता याच्यावरती लागणारे जे स्ट्रेसेस आहेत ना, ते स्ट्रेसेस मी कसं दाखवतो बघा. व्हर्टिकल स्ट्रेस लागतो आहे सिग्मा झेड, राईट. आणि जो काही आडवा स्ट्रेस लागतो आहे समजा, त्याला मी म्हणतो सिग्मा आर. हा सिग्मा आर आहे, हा सिग्मा झेड आहे. आणि या सरफेसवरती इथं शेअर स्ट्रेस पण लागतो आहे रे, तुझे शेअर स्ट्रेस पण लागतो आहे, शेअर स्ट्रेस पण लागतो आहे, शेअर स्ट्रेस पण लागतो आहे. आता तुम्ही सिग्मा झेड तर काढून टाकला, परंतु जो हा शेअर स्ट्रेस लागतो आहे, कसा शेअर स्ट्रेस बघा, तो सॉईल मासला असं दाखवतो आहे. हा सॉईल मास आहे, राईट. याच्यावरती कसा स्ट्रेस लागतो आहे, हा व्हर्टिकल स्ट्रेस लागतो आहे, याला सिग्मा झेड म्हणतो आहे. रेडियली स्ट्रेस लागत असतो, रेडियली म्हणजे इकडून पण मोबाईलच्या आतून पण इकडून पण पूर्ण सरफेसवरती सिग्मा आर असेल तो, त्याला म्हणतो ते सिग्मा आर म्हणतो मी, रेडियली स्ट्रेस, राईट. ओरिजेंटल याच्यामधले लागणारे नॉर्मल. आता शेअर स्ट्रेस पण लागेल, हा झाला शेअर स्ट्रेस, राईट की नाही, इकडून पण लागणार. हा सिग्मा झेड आहे, हा झाला शेअर स्ट्रेस, कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेस दाखवतो आहे. हा शेअर स्ट्रेस, हा शेअर स्ट्रेस, कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेस दाखवतो आहे. हा काय ना आपला शेअर स्ट्रेस आर झेड, राईट. शेअर स्ट्रेस हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये फॉर्ममध्ये शिकायला भेटेल पुढच्या महिन्यात, राईट. आर झेड अशा पद्धतीने दिसायला भेटते, हा सिग्मा झेड. असा मग पार्ट तुम्हाला काढून आणून दिलेला आहे. तर आता ठीक, तुम्ही काढून टाकला सिग्मा झेड, तर तुमचा कवर झाला. सिग्मा आर सोबत आपल्याला काही एवढा संबंध ठेवायचा नाही आहे, राईट. सिग्मा आर सोबत आपल्याला काही संबंध ठेवायचा नाही, आपल्याला व्हर्टिकल स्ट्रेस सोबत ठेवायचं आहे. आणि एक म्हणजे शेअर स्ट्रेस. तर आता शेअर स्ट्रेस कसा काढतात, सिग्मा टाऊ शेअर स्ट्रेस म्हणजे टाऊ आर झेड इज इक्वल टू कसा काढतात माहिती आहे का, तो काढतात सिग्मा झेड इंटू आर बाय झेड. याला ब्रॅकेट करून घ्या. जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर मातीच्या डेप्थमध्ये शेअर स्ट्रेस जर का काढायचे असेल, तुम्ही नॉर्मल व्हर्टिकल स्ट्रेस काढून टाकली. व्हर्टिकल स्ट्रेस इज इक्वल टू वाट, व्हर्टिकल स्ट्रेस इज इक्वल सिग्मा झेड. तो सागर जेवायला जायचं बरं का रे, जेवायला जायचं, जाऊ नको तू. हां तर लक्ष द्या, काय बोललो मी तुम्हाला, सिग्मा झेड जो काय आहे, हा सिग्मा झेड इंटू आर बाय झेड म्हणतोय. तो सिग्मा झेड इंटू आर बाय झेडबद्दल आपण मेन्शन करतोय. काय बोलायचं मला, जर मला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला ही माती, ही जमीन, राईट, इथं लोड लागतो आहे आणि या पॉईंटवरती मला सिग्मा झेड पण काढायचं आहे आणि टाऊ आर झेड पण काढायचं आहे. सो मला व्हर्टिकल स्ट्रेस काढायचं आहे आणि मला शेअर स्ट्रेस काढायचं आहे. जर काढायचं असेल तर कसा, सिग्मा झेडचा फॉर्म्युला सांगून दिला बोजनीसने, आणि याचा फॉर्म्युला काय असतो, टाऊ आर झेड इज इक्वल टू सिग्मा झेड इंटू आर बाय झेड. बोला क्लिअर आहे का हे दोघं फॉर्म्युले? क्लिअर झालं. आता याच्यावरती इतका दमदार प्रश्न बनतो, एक नंबर प्रश्न बनतो, आणि इथं चुका होतात. कसं, आता लक्ष द्या. तुम्ही मला सांगा एक बात, तुम्हाला मी फॉर्म्युला नवीन, तुम्ही दोघं फॉर्म्युल्याचं ऑब्झर्वेशन करून टाका वाटलं असतं हां. आणि मला तुम्ही सांगा की सिग्मा झेड इज इक्वल टू, जो मी के बी पूर्ण फॉर्म्युला लिहितो मी, 3/2 पाय, राईट, 1 प्लस आर बाय झेड त्याचा स्क्वेअर π/2, राईट. हा वाला. आता हा एक फॉर्म्युला. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा बरं का रे, की याच्यामध्ये इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत का? इलॅस्टिक कॉन्स्टंट कोणते असतात आपले, तो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, पॉइझन रेशो, शेअर मॉड्युलस, राईट का, नंतर बल्क मॉड्युलस, हे 4 आहेत, 4-5 असतील, राईट. मग तुम्हाला काय बोललो बरं का मी, मोस्टली 4 असतात आपल्या फॉर्ममध्ये. मी काय बोलतो, मला सांगा तुम्ही इथं ई आणि म्यू, या फॉर्म्युलामध्ये ई आणि म्यू दिसायला भेटतोय का? बघा बरं ऑब्झर्वेशन करून, बारीक ऑब्झर्वेशन करून टाका. या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही बघायला गेलात नाही तर क्यू आपण झेड स्क्वेअर पर्यंत गेला, Q/Z². आता हा जो फॉर्म्युलावरचा काढून टाकला मी, हवाला फॉर्म्युला, तर याच्यामध्ये कुठे तुम्हाला ई आणि म्यू दिसायला भेटतोय का? तुम्ही म्हणणार नाही याच्यामध्ये मी आणि म्यू नाही आहे. मग पोरं डोकं कसं लावतात बघा. परीक्षेमध्ये काय म्हणतात तुम्हाला ते, की काय म्हणतात, तुम्हाला विचारतात की ते जी काही आपली बोजनीची थिअरी आहे, ती बोजनीची थिअरी जी काय आहे ती इलॅस्टिक थिअरीच्या बेसवरती आहे, राईट. काय बोजनीची थिअरी इलॅस्टिक थिअरीची बेसवरती आहे, बरोबर आहे काय वाक्य? हो बरोबर आहे. बोजनीची थिअरी ही इलॅस्टिक थिअरीच्या बेसवरती आहे. भलेही त्या सिग्मा झेडच्या फॉर्म्युलामध्ये ई आणि म्यू नसावा. लक्षात घ्या, याच्यामध्ये ई आणि म्यू आहे का? नाही आहे. मग ई आणि म्यू नाही आहे याचा अर्थ असं थोडी होईल की सिग्मा झेड जो की आहे ती इलॅस्टिक थिअरीच्या मदतीने होत नाही. सिग्मा झेड जो आपण काढलेला आहे तो इलॅस्टिक थिअरीच्या बेसवरती काढलेला आहे. भलेही त्याच्यामध्ये ई आणि म्यू तुम्हाला दिसायला भेटला नाही तरी पण सुद्धा
सिग्मा झेड जो काय आहे तो इलॅस्टिक थिरीच्या बेसवरून मी काढलेला आहे. लक्षात घ्या, कारण की ई आणि म्यू काय असतात इलॅस्टिक थिरीसाठी आपण अप्लाय करत असतो. पूर्ण स्वाम बघा, पूर्ण स्वाममध्ये तुम्हाला ई आणि म्यू, आपला स्वाम कशाच्या बेसवरती असतो इलॅस्टिक थिरीच्या बेसवरती असतो. त्याच्यामध्ये ई आणि म्यू आपण जनरली वापर केलेला असतो. पण इथं सिग्मा झेडच्या फॉर्म्युलामध्ये ई आणि म्यू दिसायला भेटतोय का? नाही. मग तुम्ही काय म्हणणार, तुम्हाला काय म्हटलं सांगा बरं का आता इलॅस्टिक थिरी असेल का? तुम्ही म्हणणार नाही का, कारण की ई आणि म्यू. पण लक्षात घ्या, फॉर्म्युलामध्ये ई आणि म्यू नाही आहे म्हणून इलॅस्टिक थिरी नाही आहे असं तुम्ही म्हणतायत, परंतु हे असं बोलणं चुकीचं आहे. बोझनीस थिरीचा जो सिग्मा झेडचा फॉर्म्युला आपण बनवलेला असतो तो आपला फुल्ली बेस आहे इलॅस्टिक थिरीवरती. भलेही त्याच्यामध्ये ई आणि म्यू नसावा पण तरी सुद्धा तो इलॅस्टिक थिरीच्या बेसवरती आहे. वाक्य काय लिहिणार? लिहा वाक्य. नोट 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 काय लिहायचे? इट कॅन बी रेफर्ड, इट कॅन बी रेफर्ड बोथ व्हर्टिकल नॉर्मल स्ट्रेस, बोथ व्हर्टिकल नॉर्मल स्ट्रेस and shear stress. It can be referred both vertical normal stress and shear stress are independent of elastic constant E and mu, but आर व्हेरी डिपेंडंट. बघा आर व्हेरी, भलेही तुम्हाला तो फॉर्म्युला बघा ना, फॉर्म्युला इट कॅन बी रेफर्ड बोथ व्हर्टिकल स्ट्रेस जो काही सिग्मा झेडचा फॉर्म्युला आहे आणि शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे आर इंडिपेंडंट ऑफ इलॅस्टिक कॉन्स्टंट ई अँड म्यू. बरोबर आहे, हे वाक्य बरोबर इथपर्यंत. बट आर व्हेरी डिपेंडंट ऑन द अजम्पशन ऑफ इलॅस्टिक थिरी. लक्षामध्ये, भलेही तुम्हाला दिसायला भेटलं की सिग्मा झेडच्या फॉर्म्युल्यामध्ये ई आणि म्यू नाही आहे. ई म्हणजे काय? ई म्हणजे मॉड्युलस ऑफ व्हॉट इलॅस्टिसिटी, म्यू म्हणजे पॉइझन रेशो. भलेही तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये ई आणि म्यू दिसायला भेटला नाही, परंतु तरीसुद्धा सिग्मा झेड आणि शेअर स्ट्रेस हे फुल्ली डिपेंडंट आहेत. कशावरती डिपेंडंट आहेत? इलॅस्टिक थिरीवरती. लक्षामध्ये, फॉर्म्युल्यामध्ये ई आणि म्यू नसला याचा अर्थ असं नाही होणार की इलॅस्टिक थिरीच्या बेसवरती नाही आहे, ती फुल्ली डिपेंड आहे इलॅस्टिक थिरीवरती. क्लिअर झाला का पॉईंट? याचा एकदम बढिया क्वेश्चन बनतो रे, मला आठवतोय तो. जेव्हा MCQ सॉल्व केला होता ना मी, तेव्हा मला एकदम बढिया क्वेश्चन आहे तो, मी आणेल कुठून तर. इट कॅन बी रेफर्ड बोथ व्हर्टिकल नॉर्मल स्ट्रेस शेअर स्ट्रेस आर इंडिपेंडंट ऑफ इलॅस्टिक क्वांटम. त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये नाही आहे, पण तरीसुद्धा सिग्मा झेड डिपेंड आहे इलॅस्टिक थिरीवरती म्हणजे काय? ई आणि म्यूवरती. भलेही त्याच्यामध्ये ई आणि म्यू नसला पण तरीसुद्धा आपला सिग्मा झेड आणि टाऊ झेड ई आणि म्यूवरती डिपेंड आहेत असा त्याचा मिनिंग निघून येत आहे. अजम्पशन ऑफ इलॅस्टिक थिरी. क्लिअर झाला हा पॉईंट? सो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला आहे. आता पुढे काय बरं का, आता पुढे मला तर जेवायला जायचं आहे. आता इथं थांबून घेतो रे मी. काय सोपा धडा आहे. उद्या जर का जास्त टाईम दिला, 2 तास जर का दिला ना, तर शक्यता अशी आहे चॅप्टर संपून बी जाईल. राईट की शक्यता अशी आहे चॅप्टर संपून बी जाईल. तुम्हाला डायरेक्ट 2 मार्क MPSCचे भेटून बी जातील. ठीक आहे. आता इथे मी थांबतो, मला जेवायला जायचं. मी सकाळपासून एक घास खाल्लेला नाही आहे, थांबतो इथं रे. आता जनरल एक आयडिया तर भेटून गेली की तुम्हाला काय करायचं आहे. मला बोझनीसचा फॉर्म्युला आणि अजम्पशन हे 2 गोष्ट पाठ पाहिजे. ठीक आहे, हे 2 गोष्ट पाठ पाहिजे.